परमेश्वरा का आमचा असा अंत पाहतोस रे? कष्ट करून करून झाडाची काळी केली, पोटात अन्नाचा कन्न नाही, तरी त्या प्रकाशला आमची दया येत नाही. आम्ही कमवून आणायचे आणि तो जुगार आणि दारू पुरवायचा. काम करू नये हे पोटात अन्नाचा कण पडत नाही, मग आम्ही कशात जगायचं देवा? परमेश्वरा मरण दे रे, मला मरण दे. देवा करू मी दावा कुणाचा असा आलं माझ्या जीवनाचा. असे हाल आमच्या जीवनाचे. काय करतो सावित्री? हो गे सावित्री, जरा प्यायचं पाणी घेऊन ये. आज काम शिराले
एवढं करू नये. या नालायक प्रकाशला आमची दया येत नाही ग. त्या नालायक प्रकाशने आपल्या पोटात एक भाताचा कर्ण नाही ग. अन्नाचा कणच काय, पण मुखात पाण्याची थेंब सुद्धा पडत नाही ग. अहो, तसे तुम्ही मनाला लावून घेऊ नका हो. 2 दिवस सासूचे व 2 दिवस सुनेचे असतात. वाईट लोकांच्या संगतीमुळे आपले बरकत भाऊजी बिघडले हो, पण हळूहळू सुधरतील. सावित्री, अगं डुकरांना किती स्वादिष्ट अन्न दिला तरी तो नरक खाणं बंद करत नाही ग. अगं त्याची वाटच चुकली, पण हळूहळू सावरतील स्वतःला. अगं तो काय सावरणार स्वतःला. आम्हा दोघांचे हाड मोडू मोडू खाणार. जाऊ द्या हो. चला, तुम्हाला भूक लागली असेल, जेवण करून घ्या. असू दे ग, आधी तू जेवण केली का ते सांग. होय, मी जेवण केली. सावित्री, अगं सावित्री, तू खोटं कशाला बोलतोस. तू जेवण केलेलं नाही ग. सावित्री, मला ठाऊक आहे घरात अन्नाचा कन्न नाही ग. तर तू जेवण करणार कुठून. खरंच सावित्री, मी खूप पापी आहे ग. तुला एक वेळचं जेवण सुद्धा द्यासाठी मी तुला चालू शकत नाही ग. नका हो, तुम्ही नका हो, असे रडू नका. आपण कसे तरी असेच आपले जीवन दुःखात घालवू. राया अश्रू नका ढाळू आमचे जीवन दुःखात घालू. राया अश्रू नका ढाळू आमचे जीवन दुःखात घालू. नका ढाळू
सावित्री अगं माझ्याकडे 10 रुपये होते तर तुझ्यासाठी भजे आणलं ग खासाठी. हे घे ग. म्हणजे तू म्हणजे खाणार नाही? अगं मी चौकातच खाऊन आलं. तुम्ही खात नसेल तर मी खाणार नाही. ठीक आहे ग, आम्ही दोघे खाऊ. वाह दादा वाह, क्या बात है. पहा ना पहा, राखो मैना राणी कशी चोचीत चोच टाकून खाते. यालाच म्हणतात नवरा बायको. कशी काय बोलता हो तुम्ही? शुद्धीवर आहात का? होय, आहो मी शुद्धीवर. सी 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 सी, या वयामध्ये असे करता? लाज नाही तुम्हाला? बस प्रकाश बस, खूप बोललात. आम्ही तुझ्या नजरेत नवरा बायको आहोत, पण आजपर्यंत नवरा बायकोचे संबंध कधी आलेच नाही रे. कारण ठाऊक आहे तुला, तुमच्या प्रेमात कधी कमी पडू दे नाही म्हणून या बाईने तुमच्यासाठी ती तत्वाचा त्याग केला रे, त्याग केला. आणि तुम्ही तिला कधीच समजू शकले नाही. उलट तिला हिणवतोस, उलट तिला वांजोटी म्हणतोस. जाऊ द्या हो. नाही सावित्री, आज बोलू दे मला. पाहे दादा, जास्त छान पण करू नको. नाही नाही, तू मरले सांग काय आहे का, काय आहे? हा तर तुमचा रोजचाच लढगाणा का? पैसे का? पैसे पण कशासाठी? माझ्या मुर्द्यावर शिपाले. त्याला काय विचारते? मला विचार. मला त्याला पैसे कशाला हवं आहे? त्याला पैसा हवा आहे जुगारात खेळायला आणि दारू ढोकसायला. माहित आहे ना, मग दे देणार पैसा. तुझ्या या वागण्यामुळे आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आली रे, वेळ आली. पण तुला आमची दया येत नाही. आता झोपाना तुम्ही उपासी. मरले का सांगता? नाही तर मरा तरी कोठेही तड्यात बुडून. पाहे दादा, मला एकच सांग, पैसे देतेस का नाही? अहो घरात कुटकी कवडी सुद्धा नाही हो. कुटकी कवडी नाही? मग एक काम कर, हा तुझ्या गळ्यातला मंगळसूत्र आहे ना, तो दे.
मंगळसूत्र म्हणजे अरे ह्या त्रिजन्माची शान आहे रे, ह्या पतीचा मान आहे. हे मंगळसूत्र मी नाही देऊ शकत. पाहे वहिनी, मी चांगला सांगता, माझी तर एकदा शेतकली, मी मोठा खराबा. बरं मला एक सांग, तुझ्या डोळ्यासमोर तुझा हा नवरा जिवंत आहे ना, तर मग काय नाही पाहिजे ना मंगळसूत्र? तू घरात खेळायला तू माझ्या बायकोचं मंगळसूत्र नेतो. प्रकाश, तू मारणार मला? मी तुमच्या पाया आज पडिते आज पडिते आज पडिते तुझ्या पाया, आज पडिते आज पडिते आज पडिते तुझ्या पाया. आज पडिते आज पडिते आज पडिते तुझ्या पाया, आज पडिते आज पडिते आज पडिते तुझ्या पाया.
200 नाही ना भाऊ, 500 दे, 500 तरी नाही म्हणत. का म्हणत आहे तू उद्या मुकामाला ठेव, तुला याद गाण्याच्या 50 ताली लावून नको नाही तर तुमच्या गाळ्यामध्ये नाही का गड्यात मरता लावून म्हणतो. अरे अर्धा खेळ करून जाऊ काही कोण इज्जत दवरून, अर्धा खेळ करून जाऊ का इज्जत दवरून. अरे हात बाजूला आहे वहिनी. चुपचाप तू मंगळसूत्र दे. तुझ्या नवऱ्याचा जसा एक हात एक पाय तोडलो तसा तुझे तुकडे करी. आजचा खेळतो या मंगळसूत्राचा जुगार. आजचा खेळतो या मंगळसूत्राचा जुगार. प्राप्त झालेले आहे ते प्रमाणे